मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मंदुरा ते पिशवी पांढरी जाणाऱ्या रस्त्यासह नाल्यावरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने शेताची कामे तसेच गुरु भोलेनाथ आश्रमावर दर्शनाकरिता जाणाऱ्या भाविक भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मंदुरा येथील शेतकरी बांधवांना पिवशी पांढरी रस्ता शेतशिवारातील शेतकऱ्यांसह येथील आश्रमात दर्शनासाठी आवागमन करण्यासाठी एकमेव मार्ग असून शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामातील त्यांच्या शेतातील पीक तसेच इतर साहित्य ने-आण करण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागत आहे। यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नाल्यांना वारंवार आलेल्या पुरामुळे पुलाच्या बाजूची माती पूर्णतः वाहून गेली असून रस्त्यावरील पुलाला दोन्ही बाजूने मोठमोठे भगदाड पडले आहे। पांढरी रस्ता हा शेतकऱ्यांना वहिवाटसाठी मुख्य रस्ता असून या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नसल्याने शेकडो शेतकऱ्यांची गुरेढोरासह नेहमीची वर्दळ असल्याने दैनंदिन मनस्ताप सहन करावा लागत आहे। या परिसरातील शेतकरी दररोज शेती काम करणे तसेच गुरेढोरे चारण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात। शेतात बी-बियाणे, सल्फेट, पीक तसेच इतर साहित्य बैलबंडी, ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहनाने ने-आण करण्यास भयंकर कमालीचा त्रास झेलत आहे। शेतकऱ्यांना आधीच अस्मानी व सुलतानी संकटाची मार सहन करीत असताना निसर्गाच्या प्रकोपाने अधिक एक रस्त्याचे गडांतर मानगुटीवर बसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने पार खचून गेले आहे। या प्रकरणी गावकऱ्यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला, मात्र सदरच्या गांभीर्यपूर्ण बाबीकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने शासनाने शेतकऱ्यांना शेतजमिनीतील उत्पादन घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून मंदुरा ते पांढरी रस्त्यावरील पुलाला पडलेले भगदाड त्वरित दुरुस्ती करून शेतजमीन वहिवाटीचा मार्ग सुरू करून देण्याची रास्त मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।